सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण श्री संत जगनाडे महाराज यांचे जीवनचरित्र बघणार आहोत. अंदाजे इसवी सन 1624 ते इसवी सन 1688 हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगाच्या संग्रहाचे अर्थात तुकाराम गाथेचे लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. त्यांचे बालपण. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलाला हिशोब करता येणे गरजेचेच असते. त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती, त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक झाले. महाराजांचा विवाह. संताजींचे शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरुवात केली. त्या काळी बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे संताजी महाराजांचा विवाह वयाच्या 12व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले. त्याचबरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनालाही जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते. महाराजांची गुरुभेट. त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजीवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजींना समजावून सांगितले की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज म्हणजे संतू तेली हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजींना दिले होते. परंतु तुकाराम हे संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाळले जात नव्हते. त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी 3 मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला. श्री संत संताजी महाराज की जय. जगनाडे महाराज की जय. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.